नीती आयोगाच्या अहवालाविषयीची ही बातमी आहे। देशभरामध्ये 8.7 कोटी तरुण हे शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत सापडलेले आहेत। नीती आयोगाच्या अहवालामधून हे विदारक असं वास्तव समोर येत आहे। 2021च्या आकडेवारीवरती आधारित नीती आयोगाचा अहवाल आता प्रसिद्ध करण्यात आला। 15 ते 29 या वयोगटामधील 11% तरुण ना शिक्षण घेतायत ना नोकरी करतायत। पदवीधरांपैकी केवळ 8.25% तरुणांनाच त्यांच्या पात्रतेशी सुसंगत अशी नोकरी मिळाली आहे। 15 ते 29 वयोगटामधील 88% तरुण हे घरगुती कामामध्ये गुंतलेले आहेत। महाराष्ट्राच्या महास्वयम आणि तामिळनाडूच्या नान मुद्वलन या योजनेचं कौतुकही करण्यात आलं। 2014च्या नंतर 7.67 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। या दोन्ही राज्यांमध्ये उद्योजकता कौशल्य आणि 9वी पासून व्यावसायिक शिक्षणाच्या अंतर्भावाची शिफारस देखील आता नीती आयोगाकडून करण्यात आली आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, 8.7 कोटी तरुण हा अत्यंत मोठा आकडा आहे आणि सध्या ज्या पद्धतीने आपण देशभरामध्ये जेन झी हा मुद्दा गाजताना बघतो आहोत त्या दृष्टीने देखील ही बातमी महत्त्वाची। नक्कीच, पण आपल्याला एक गोष्ट विचारात घ्यावी लागते, ते म्हणजे नीती आयोगाचा हा अहवाल 2021च्या आकडेवारीवर आधारित आहे। म्हणजे 2021 साली जो नॅशनल सर्वे झाला होता त्या राष्ट्रीय सर्वेक्षणामधून हे आकडे काढलेले आहेत। त्यामुळे याचा सॅम्पल साईजही त्यानुसार व्हॅरी करणारा आहे 2021। त्याशिवाय पण यामध्ये जो गंभीर मुद्दा मांडण्यात आला आहे तो म्हणजे 8.7 कोटी तरुण असे आहेत की ज्यांच्याकडे नीट शिक्षण नाही आहे, कोणताही रोजगार नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही आहे। तर यांना नीट म्हटलं गेलेलं आहे, म्हणजे नॉट एज्युकेशन नॉट अर्निंग किंवा नो ट्रेनिंग अशा स्वरूपाचं, किंवा एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि ट्रेनिंग या तिघांपैकी काही नाही असे हे नीट तरुण म्हटलेले आहे। परंतु त्या व्यतिरिक्त जवळपास 7.6 कोटी व्यक्तींना आत्तापर्यंत 2014 नंतर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सबसिडाइज स्किलिंग प्रोग्राममधून प्रशिक्षित करण्यात आलेले हे देखील नमूद केलं गेलेलं आहे। त्याशिवाय या संपूर्ण अहवालामध्ये महाराष्ट्राची जी महास्वयम योजना होती त्या महास्वयम योजनेचं नीती आयोगाने कौतुक केलं आणि तमिळनाडूच्या नान मुद्वलम योजनेचं देखील कौतुक केलेलं आहे की या दोन्ही राज्य सरकारांनी चालवलेल्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला। आणि या संपूर्ण अहवालात शेवटी म्हणण्यात आलं की या सगळ्यामध्ये राज्य सरकार केंद्रस्थानी आहेत, राज्य सरकार इम्प्लिमेंटिंग युनिट आहेत त्या ठिकाणी पॉलिसी अंमलबजावणीची, आणि त्यामुळे राज्य सरकार या सगळ्यामध्ये मोठी भूमिका बजावू शकतात। तर या सगळ्या आधारावरती आता असं दिसतंय की नीती आयोगाने जो अहवाल सादर केला त्या अहवालातून भविष्यामध्ये शालेय शिक्षणातच इयत्ता 9वी नंतर रोजगार केंद्रित किंवा स्किल बेस्ड ट्रेनिंग द्यायला सुरुवात करावी अशा स्वरूपाचा एक शिफारस यामध्ये करण्यात आलेली आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे आणि कदाचित आगामी काळामध्ये त्याची अंमलबजावणी करावी लागेल। कारण अनेकदा भारतामध्ये अशी स्थिती आहे की पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतरही एम्प्लॉयेबल एज्युकेशन नसल्यामुळे किंवा त्याचा रोजगारामध्ये प्रत्यक्ष त्या शिक्षणाचा काही उपयोग नसतो असंही लक्षात आलेले निदर्शनास आले। त्यामुळे या सगळ्याच्या आधारावर नीती आयोगाने ही शिफारस केलेली आहे आणि 2047चं लक्ष्य विचारात घेता काही तथ्यही मांडलेली आहेत। बरं सोमेश, असंही कळतंय की 15 ते 29 असा हा वयोगट आहे ज्या पद्धतीची आपण सॅम्पल साईज म्हणतोय, आणि 11% तरुण आहेत जे शिक्षणही घेत आहेत, म्हणजे शिक्षणही घेत नाही आहेत आणि नोकरीही करत नाही आहेत। नेमकी काय कारणं असावीत याबद्दल काही स्पष्टता देण्यात आली आहे का? त्यांना शिक्षणाचे किंवा रोजगाराचे पर्याय उपलब्ध नाहीये म्हणून हे समोर येतंय, हे वास्तव आहे की मग आणखी काही कारणं आहेत? या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की या तरुणांचा जो वर्ग आहे जवळपास 11%, या तरुणांना एकतर खूप कोर्सेस किंवा जे सर्वसाधारण प्रोफेशनल शिक्षण आहे त्यातला ते जे महाग होत चाललंय त्यामुळे देखील घेणं शक्य होत नाहीये। तर या अहवालात पुढे नीती आयोग असं म्हणतं की म्हणून सबसिडाइज ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ स्वयं पोर्टल आहे किंवा महास्वयम ही योजना आहे महाराष्ट्रामधली, किंवा अशा स्वरूपाचे जे अप्रेंटिसशिपचे प्रोग्राम जे आता जाहीर करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारकडून, तर या योजनांच्या माध्यमातून जिथे व्यावसायिक शिक्षणही तरुणांना मिळू शकेल आणि सबसिडाइज सरकारच्या माध्यमातून तिथे एम्प्लॉयेबल किंवा रोजगार केंद्रित अशा स्वरूपाचं कौशल्य प्रशिक्षण, स्किल बेस्ड ट्रेनिंग ज्याला म्हटलं गेलं किंवा स्किल इंडिया म्हणून जी योजनाही चालवली गेली, तर तशा स्वरूपाचं शिक्षण अधिकाधिक द्यावं लागेल असंही या आयोगाच्या अहवालात म्हटलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, जे कोर्सेस आहेत, जे सध्या असलेले जे ट्रेडिशनल एज्युकेशनचे मार्ग आहेत त्यामधला त्यातील जी कॉस्ट जास्त असल्यामुळे, ते महाग असल्यामुळे तरुणांना ते स्वीकारणं कठीण जाते।
त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर कुठल्याही प्रकारचं वोकेशनल ट्रेनिंग नाही, व्यावसायिक केंद्रित प्रशिक्षण नाही, तर त्याचाही नकारात्मक परिणाम होतोय. आणि काही लोक घरगुती कामात गुंतलेले तसे यामध्ये म्हटलंय, तर याचा अर्थ ते होम मेकिंग मध्ये आहेत का, किंवा प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये जर कोणता छोटा मोठा उद्योग असेल तर त्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन, काही ना काही सहयोग करणारे आहेत का, तर तो एक वेगळा वर्ग असू शकतो की जो कदाचित या अहवालामध्ये आलेला नाहीये. ठीक आहे सोमेश, धन्यवाद तुर्तास सविस्तर माहितीसाठी.